सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक पार पडली खरी, मात्र यानंतर जास्त चर्चा रंगली आहे ती पाटील विरुद्ध पाटील या संघर्षाची। आता ही तीन पाटील कोण आहेत तर एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, ज्यांना सांगली आणि मिरज भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते, सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणून ओळखलं जातं। दुसरे म्हणजे माजी खासदार संजय काका पाटील, जे यावेळी खासदारकीच्या आणि आमदारकीच्या दोन्ही निवडणुकीत पराभूत झाले असले तरी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे। आणि तिसरे म्हणजे सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जे खोतरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि जे कोल्हापूरचे नेते आहेत, ते भाजपमधील मोठे नेते देखील मानले जातात। आता सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली। सांगली जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळाली नाही। भाजपने त्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण शेवटी महाविकास आघाडीचाच उमेदवार, तोही जयंत पाटील यांच्या कासेगाव गटातीलच व्यक्ती अध्यक्षपदी विराजमान झाला। याच वेळी जयंत पाटील यांनी एक महत्त्वाचं विधान केलं की संजय काका पाटलांनी त्यांना छुपी मदत केली। आणि या वक्तव्यामुळेच आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष तीव्र झालाय आणि पाटील पाटील असे आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। तसंच या सगळ्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार होते, त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले होते, असा गौप्यस्फोटही दिसून आलाय। त्यामुळे नेमकं सांगलीत सध्या काय सुरू आहे, उघड आणि पडद्यामागं दोन्ही पातळ्यांवरचं राजकारण कसं तापलंय, चला बोलूयात। नमस्कार, मी संजना, कट टू कट मध्ये आपले स्वागत। सुरुवातीला आता खरं तर सांगली जिल्हा परिषदेचे अनेक व्हिडिओ आम्ही केलेत, तेही तुम्ही पहा, म्हणजे प्रत्येक घडामोडी तुम्हाला समजायला मदत होईल। आता सांगली जिल्हा परिषदेत आहेत एकूण 61 जागा। या निवडणुकीत कुठल्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही। मग या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला 16, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6, शिंदे सेनेला 7, काँग्रेसला 11, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 11, शिवसेना ठाकरे गटाला 1, रयत क्रांती संघटनेला 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाली। मग शरद पवार गट, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांचा मिळून एक सदस्य मिळून बहुमतासाठी लागणाऱ्या 31 आकड्यांपेक्षा 2 ते 3 मतं कमी पडत होती, ज्यामुळे अजित पवार गटाशी जुळवून घेणं इथं गरजेचं असल्याचं मत जयंत पाटील यांचं होतं आणि त्यानुसार त्यांनी रणनीतीही आखली। आणि अचानक शिंदे गटाचे 2 उमेदवारही अनुपस्थित राहिले। आटपाडी तालुक्यातील शिंदे सेनेचे 2 सदस्य जयदीप भोसले आणि पृथ्वीराज पाटील हे मतदानाला गैरहजर राहिले। त्यामुळे जरी शिंदे सेनेचे 7 उमेदवार निवडून आले होते, तरी प्रत्यक्षात भाजपला फक्त 5च उमेदवारांचा उपयोग झाला। तर राष्ट्रवादीच्या 4 उमेदवारांनी व्हीप पाळला नाही, कुठल्या तर भाजपसोबत असणाऱ्या, आणि राष्ट्रवादीच्या गटाला छुपी मदत केली अशी देखील चर्चा सुरू आहे। आता बघा, 18 मार्च रोजी सांगली जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी निवडणुका पार पडल्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत राजकारण रंगलेलं स्पष्टपणे दिसून आलं। अध्यक्षपदासाठी काँग्रेसच्या संगीता पाटील या उमेदवार होत्या, तर त्यांच्या विरोधात भाजपच्या स्वप्नाली मासाळ मैदानात होत्या। उपाध्यक्ष पदासाठी विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश लाड यांच्या विरोधात शिंदे गटाच्या शिवसेनेचे हिम्मत जाधव उभे होते। मतदानानंतर महाविकास आघाडीला 34 मतं मिळाली, तर महायुतीला 25 जागांवर समाधान मानावं लागलं। त्यामुळे अध्यक्षपदी संगीता पाटील यांची तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड झाली। निकाल लागल्यानंतर गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटलांचे कार्यकर्तेही आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं। जेव्हा जिल्हा परिषदेच्या सभागृहातून गोपीचंद पडळकर बाहेर येत होते, तेव्हा जयंत पाटील गटाकडून जयंत पाटील वाघ आहेत अशा घोषणाही सुरू झाल्या। वातावरण तापलं। पडळकरांच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणा द्यायला सुरुवात केली, एकच चंद गोपीचंद, आणि मग पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला। या सगळ्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार जिल्हा परिषदेला बसल्यानंतर जयंत पाटलांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी पत्रकारांशी बोलताना एक मोठा गौप्यस्फोट जयंत पाटलांनी केला। ते म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल मी काही बोलणार नाही, ते माझे हितचिंतक आहेत, असा खोचक टोला लगावला। आणि पुढे बोलत असताना, जिल्हा परिषदेत भाजपकडे बहुमत नव्हतं, तरीही पोलीस यंत्रणेचा वापर करून सत्ता खेचून आणण्याचा प्रयत्न झाला। मात्र विरोधकांनी केलेल्या कोणत्याही टीकेकडे लक्ष न देता आम्ही आमच्या उद्दिष्टाकडे वाटचाल केली आणि अखेर यश मिळवलं। संजय काकांना आम्हीच भाजपकडे पाठवलं होतं। तिकडच्या हालचाली त्यांनीच आम्हाला सांगितल्या। त्यांनी भाजपच्या गटात काय हालचाली सुरू आहेत याची माहिती आम्हाला दिली। त्याबाबत आम्ही संजय काका पाटील यांचे आभार मानतो, असं
जयंत पाटलांनी मोठा गौप्यस्फोट केला, ज्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप महायुतीतल्या असणाऱ्या राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कुठेतरी कुरबुरी सुरू झाल्या. हे असं म्हणण्याचं कारण काय होतं, तर राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. एक म्हणजे अजित घोरपडे, संजय काका पाटील यांचा एक गट आणि निशिकांत पाटील यांचा गट. निशिकांत पाटील यांच्या गटाला भाजप सोबत जायचं होतं, मात्र अजित घोरपडे आणि संजय काका पाटलांना जिल्हा परिषदेमध्ये भाजप सोबत जाण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे कुठेतरी हे दोन्ही गट शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत जातील अशी चर्चा अगदी सुरुवातीपासून सुरू होती आणि म्हणूनच असं विधान जयंत पाटलांनी केलं. आता ते किती खरं किती खोटं हे जयंत पाटलांनाच माहीत. मात्र यावर चर्चा सुरू झाल्यानंतर संजय काका पाटील समोर आले आणि त्यांनी जयंत पाटलांबद्दल एक विधान केलं. ते म्हणाले, जयंत पाटीलांचे राजकारण अडचणीत आणणार असून जयंत पाटलांनी आगीशी खेळू नये. आपल्याला त्यांनी भाजपसोबत पाठवलं हे जयंत पाटलांनी त्यांच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगावं. भाजपात जाण्यासाठी जयंत पाटलांनी किती वेळा उमरे झिजवले याचा साक्षीदार संजय काका पाटील आहे. तसेच तुमचा काळा इतिहास काढायला भाग पाडू नका, असा जोरदार टोला जयंत पाटलांविषयी संजय काका पाटलांनी केला आणि पाटील विरुद्ध पाटील वाद सुरू झाला. यात तिसऱ्या असणाऱ्या चंद्रकांत पाटलांची उडी आली. हे सगळं सुरू असताना तिसऱ्या पाटलांचीही यात एंट्री झाली. अर्थात चंद्रकांत पाटलांची संजय काका पाटलांच्या या सगळ्या विधानाला दुजोरा देत झालेल्या प्रकाराबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी देखील जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशावर विधान केलं. ते म्हणाले, महायुतीमधील मित्रपक्षाच्या सदस्यांना फोडून सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला. मात्र ट्रम्पला हरवल्यासारखा महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आविर्भाव आहे. राजकारणात जे पराजय होत असतात, मात्र एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही, अशा अस्सल गावरान भाषेत सांगलीचे चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना टोला लगावलाय. शिवाय पुढे म्हणताना ते असंही म्हणाले की दुसरी गोष्ट म्हणजे यापूर्वी पण माझ्यावर टीका टिप्पणी झाली. 47 वर्षाच्या राजकारणामध्ये अनेक वेळा मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, पण माझी तपश्चर्या फार मोठी आहे, त्यामुळे काही फरक पडला नाही. राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांच्या भाजपच्या संपर्काविषयी खासदार संजय काका पाटील हे साक्षीदार आहेत. मात्र मी त्या घटनांचा पार्ट आणि पार्सल आहे. मी जर सगळ्या गोष्टी जाहीर केल्या तर जयंत पाटील यांची अडचण होईल. भाजपवर खोटे आरोप करून विशाल पाटील लोकसभेच्या वेळी निवडून आले. सतत भाजपवर बोलणाऱ्या खासदार विशाल पाटलांनाही 2029ला आपण खासदार करणार आहोत, त्यांनी याबाबत विचार करावा, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी विशाल पाटील यांना लगावलाय. आता म्हणूनच सांगलीमध्ये सध्या पाटील विरुद्ध पाटील असे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत आणि पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाने चांगलीच खळबळ उडाली. खरंच जयंत पाटील भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करत होते का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.